नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता पावसाळा सुरू म्हणजे पाऊस पडत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या आजार आपल्याला होतात. सर्दी, खोकला वगैरे, ताप. तर तुम्हाला तुळशीचा पानांचा त्याच्यावर उपयोग मी सांगणार आहे. छोट्या छोट्या आजारावर घरातल्या घरात आपल्याला उपचार करणे सहज शक्य असते. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या विविध गोष्टींचा आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आपल्या जीवनात उपयोग होऊ शकतो. तर आज मी तुम्हाला तुळशीचे औषधी उपचार सांगणार आहे. सर्दी ताप असेल तर तुळस व काळ्या मिरीचे चूर्ण 250 ग्रॅम पाण्यात उकळून पाजल्यास लगेच आराम मिळतो. 10 ग्रॅम तुळशीचा रस, 20 ग्रॅम मध व 5 ग्रॅम आल्याचा रस एकत्र करून पिल्यास खोकला ताप बरा होईल. तसेच 2 ग्रॅम तुळशीची पाने, 2 ग्रॅम जिरे बारीक वाटून 50 ग्रॅम पाण्यात मिसळून पिल्याने देखील खोकला ताप बरा होईल. मलेरिया झालेल्या रुग्णाला तुळशीचा 10 ग्रॅम रस आणि काळी मिरी चूर्ण 1 ग्रॅम पाण्यात मिसळून दिवसातून 5 ते 6 वेळा 2 तासाच्या अंतराने पाजावे. यामुळे आराम मिळेल. तुळशीच्या पानाचा चहा करून पिल्यास कफ, सर्दी, थकवा, ताप, डोकेदुखी असे त्रास होणार नाहीत. दमा असेल तर काळ्या तुळशीच्या रसात मध घालून सेवन करावे. तुळशीची पाने व आले यांचा रस काढून कोमट करावा आणि 2 तासाच्या अंतराने प्यावा. यामुळे पोटदुखी कमी होते. तुळशीच्या पानाचे चूर्ण साखरेसोबत सेवन केल्यास संग्रहणीय तापदायक रोग ठीक होतील. अर्धा चमचा तुळशीच्या बियांचे चूर्ण दुधासह सेवन केल्यास जुलाब लगेच थांबतील. 1 चमचा तुळशीचा रस घेतल्याने उलट्या बंद होतात. तसेच हा रस मधासह चाटल्यानेही उलट्या थांबतात. तुळशीचा व लिंबाचा रस समप्रमाणात घेतल्यास डोकेदुखी थांबते. तसेच तुळशीच्या पानाचे चूर्ण मधासह घेतल्यानेही डोकेदुखी थांबते. खाज येणाऱ्या ठिकाणी तुळशीचा रस लावून मालिश करावी. यामुळे खाज कमी होईल. लिंबू कापून गजकरणावर लावावे व त्यावर तुळशीच्या पानाचा लेप लावावा किंवा तुळशीच्या पानाच्या रसात अर्धे लिंबू पिळून व मीठ टाकून गजकरणावर लावावे. यामुळे आराम मिळेल. कडुनिंबाचे विविध उपयोग. कडुनिंबाच्या पानांच्या रसात साखर टाकून बनवलेले सरबत सकाळ संध्याकाळ घेतल्यास उष्णता कमी होते. चेहऱ्यावर मुरुमाचे डाग राहिल्यास निंबाचे बी कुटून डागावर लेप लावावा. 5 ते 7 दिवसात डाग निघून जातील. कडुनिंबाच्या सालीचा काढा सेवन केल्यास आणि लिंबोळीचे तेल गजकरणावर लावल्यास गजकर्ण कमी होईल किंवा निंबाची पाने वाटून लावल्याने गजकर्ण मुळापासून कमी होते. 100 ग्रॅम निंबाची पाने वाटून वडी तयार करावी आणि केसतुडमुळे सुजलेल्या ठिकाणी बांधावी. 3 दिवसात सूज कमी होईल. किंवा त्या जागी आपण लसूण चेंगरून पण लावतो, त्यामुळे ते केसतूड कमी होते. उन्हाळ्यात घोळणा फुटल्यास निंबाच्या पानाचा रस काढून सरबतासारखा सेवन करावा. शरीरातील उष्णता कमी झाल्यावर घोळणा फुटणार नाही. पोटदुखीमुळे भूक लागत नाही तेव्हा अशा वेळी लिंबोळीचे नियमित सेवन करा. यामुळे पोटाचे सर्व विकार दूर होतात व भूकही चांगली लागते. निंबाच्या कोवळ्या फांदीचे दातवण करून त्याने दात घासल्यास दाताच्या आत आढळणारे सर्व किटाणू मरतात. 3 ग्रॅम निंबाचे आतील साल व 5 ग्रॅम गूळ एकत्र वाटून त्याने सेवन केल्यास मूळव्याध जाईपर्यंत रोज करावे. रक्त असलेले मूळव्याध जाण्यासाठी रोज 3 ते 4 लिंबोळ्या खाणे लाभदायक आहे. निंबाचा पाला गरम करून महिलेच्या बेंबीखाली बांधल्यास मासिक पाळीत होणाऱ्या वेदना व कंबरदुखी होणार नाही. तसेच निंबाची 5 ते 7 पाने आल्याच्या रसात वाटून सेवन केल्यास थांबलेली मासिक पाळी सुरू होईल. शिळे अन्न न पचता आंबट ढेकर, डोकेदुखी, मळमळ सुरू होते. यासाठी लिंबोळ्या चघळाव्यात. अजीर्णाचा त्रास होणार नाही. कानठळी बसत असेल तर निंबाच्या पाल्याचा रस 1 चमचा तोंडात व 2 थेंब कानात टाकावा. कान पूर्वीसारखे मोकळे होतील. घामोळ्या असतील तर निंबाच्या साबणाने स्नान करावे.
रंध्रे मोकळी करावीत व खरबरीत टॉवेलने शरीर स्वच्छ करावे. त्रास कमी होईल, घामोळ्या राहणार नाहीत.